ह्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत याच्याबद्दल काही गोष्टी समजून घेऊया. एक एक करत आपण सगळ्या टर्मिनॉलॉजीज ज्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत ह्या टर्मिनॉलॉजीज वारंवार शेअर मार्केटमध्ये वापरल्या जातात. हे एक एक करून आपण याच्यावर चर्चा करू. पहिली गोष्ट म्हणजे इक्विटीज किंवा स्टॉक्स. इक्विटीज किंवा स्टॉक्स मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो एखाद्या कंपनीचे शेअर्स. एखाद्या कंपनीचे शेअर्स म्हणजे तुमच्याकडे जेवढे शेअर्स असतील, ज्या प्रमाणात शेअर्स असतील, तुम्ही त्या कंपनीचे तेवढ्या पर्सेंटेजचे भागीदार होता. ईटीएफ्स. ईटीएफ्स काय असतात? ईटीएफ्स म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे काय? तर म्युच्युअल फंड कंपन्यांचे असे काही फंड्स जे एक्सचेंजवर ट्रेड होतात, म्हणजे एनएससी किंवा बीएससी वर ट्रेड होतात, अशा फंड्सना एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणतात. नंतर आपण बोलूया लॉंग. लॉंग म्हणजे काय असतं? तर अशी एखादी ट्रेडिंगची पोझिशन ज्याच्यामध्ये तुम्ही खरेदी पहिली करता आणि विक्री नंतर करता, अशा ट्रेडला आपण म्हणतो लॉंग ट्रेड. पुढे येतं शॉर्ट. शॉर्ट ट्रेड म्हणजे काय? असा ट्रेड ज्याच्यामध्ये तुम्ही विक्री पहिल्यांदा करता आणि खरेदी नंतर करता. लॉंग ट्रेड मध्ये तुम्ही पैसे कसे बनवता? तर स्वस्त घेतलेली गोष्ट महाग विकून. शॉर्ट ट्रेड मध्ये तुम्ही पैसे कसे बनवता? तर महाग विकलेली गोष्ट स्वस्त खरेदी करून. मार्केटमध्ये लॉंग ट्रेड घेऊन किंवा शॉर्ट ट्रेड घेऊन दोन्ही पद्धतीने काम करता येतं. त्यानंतरची वारंवार वापरली जाणारी टर्म म्हणजे बुलिश. बुलिश म्हणजे काय? तर एखाद्या स्टॉकवर तुमचा पॉझिटिव्ह व्ह्यू असेल, पॉझिटिव्ह बायस असेल असं आपण म्हणू, तर तुम्ही त्या स्टॉकवर बुलिश आहात असं म्हणलं जातं. पुढची टर्म आहे बेरिश. एखाद्या स्टॉकवर तुमचा जर का निगेटिव्ह व्ह्यू असेल तर तुम्ही त्या स्टॉक बाबत बेरिश व्ह्यू ठेवता असं म्हणलं जातं. त्यानंतर येतात बुल्स. बुल्स म्हणजे असे ट्रेडर्स ज्यांची बाजारामध्ये, शेअर बाजारामध्ये लॉंग पोझिशन आहे. नंतर येतं बेअर्स. बेअर्स म्हणजे असे ट्रेडर्स ज्यांची शेअर बाजारामध्ये शॉर्ट पोझिशन आहे. त्यानंतर येतं कॅश सेगमेंट किंवा डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. तुम्ही जेव्हा ट्रेडिंग अकाउंट उघडायला जाल तेव्हा तो ब्रोकर तुम्हाला विचारेल की कोणत्या कोणत्या सेगमेंट्स तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हेट करून हवेत. तर कॅश सेगमेंट हे बाय डिफॉल्ट ऍक्टिव्हेटेड असतं. कॅश सेगमेंटमध्ये येतात तुमचे इक्विटीज आणि ईटीएफ्स. त्यानंतर येतं डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि करन्सी सेगमेंट. हे तुम्हाला स्वतःहून ऍक्टिव्हेट करायला लागतं. डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये येतात फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि करन्सी सेगमेंटमध्ये येतील करन्सीचे डेरिव्हेटिव्ह. तसंच कमोडिटी सेगमेंट असेल त्याच्यामध्ये येतील कमोडिटीज. कमोडिटीज मध्ये असतात नॉन ऍग्री कमोडिटीज किंवा ऍग्रिकल्चरल कमोडिटीज. ऍग्रिकल्चरल कमोडिटीज मध्ये येईल गहू, सोयाबीन वगैरे वगैरे. नॉन ऍग्रिकल्चरल कमोडिटीज मध्ये येईल सोनं, चांदी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या झाल्या बेसिक टर्मिनॉलॉजीज.